हाय. आज आपण साध्या पिण्यावरची डिझाईन बघणार आहोत गुलाबाची. तर चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण 6 चैनी बनवून घेणार. 6 चैनी झाली. आता आपण एक चैन सोडणार, दुसऱ्या चैनीमध्ये एक टिच मारून घेणार. तिसऱ्या चैनीमध्ये आपण हाफ क्रोशा बनवणार. एका चैनीमध्ये आपण 2 हाफ क्रोशा बनवणार. आता चौथ्या चैनीमध्ये आपण 3 हाफ क्रोशा बनवणार. एका चैनीमध्ये आपण 3 हाफ क्रोशा बनवतो. चौथ्या चैनीमध्ये पण आपण 3 हाफ क्रोशा बनवतो. पाचव्या चैनीमध्ये पाचव्या चैनीमध्ये आपण 3 हाफ क्रोशा बनवतोय. आता आपण 6व्या चैनीमध्ये पण आपण 3 हाफ क्रोशा बनवणार. एका चैनीमध्ये आपण 3 हाफ क्रोशा बनवतोय. आता एक चेन घालून आपण धागा तोडून घेणार आणि हे दोन्ही धागे आपण एकत्र गाठ मारून घ्यायची चांगले 2-3 आणि तिथे नंतर फेविक्विक लावून टाकायचं. आता आपण जिथे चेन घातली होती त्या साईडने आपण पुरा राऊंड फेविक्विक लावून गोल गोल राऊंड बनवून घ्यायचं गुलाबाचा आकार. आता हे लावलेलं आपण जरा सुकायला ठेवूया. मॅजिक रिंग घ्यायची, त्याच्यामध्ये आपण 3 चैनी बनवून घेणार. पहिली चेन आपण सोडणार, दुसऱ्या चैनीमध्ये मुका खांब घालणार आपण. तिसऱ्या चैनीमध्ये आपण अर्धा खांब घालणार. आता त्या मॅजिक रिंग मध्ये जाऊन आपल्याला एक टिच मारून घ्यायचं आहे. परत आपण 3 चैनी घालून घेणार. आपण पाण्याची डिझाईन बनवतोय. 3 चैनी, परत आपण पहिली चेन सोडायची, दुसऱ्या चैनीमध्ये मुका खांब घालायचा एक, तिसऱ्या चैनीमध्ये हाफ क्रोशा आणि मॅजिक रिंग मध्ये जाऊन एक टिच मारून घ्यायचं. पानाची 2 पाकळ्या झाल्या, आपण 3 पाकळ्या बनवणार आहे. तर परत आता तिसरी 3 चैनी घालून घेतल्या. पहिली चैन सोडली, दुसऱ्या चैनीमध्ये एक टिच हाफ मुका खांब घालून घेतला. तिसऱ्या चैनीमध्ये आपण हाफ क्रोशा घातला आणि मॅजिक रिंग मध्ये जाऊन एक टिच मारून घेतली आणि आपण एक चैन घालून धागा कटिंग करून घेणार. तर आपण मॅजिक रिंगचा धागा खेचून घ्यायचा. दोन्ही धागे खेचून आपण
एकत्र गाठ मारून घ्यायची. आता आपण मधोमध आपण फॅविक्विक लावणार. आणि ती गुलाब आपण चिटकून घेणार. 5-10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आपण सुकायला. आता आपण पिनाला जरा चांगला फॅविक्विक लावून घ्यायचा आणि मधोमध आपण चिटकून घ्यायचं पिन. थोडं बाहेरच्या साईडनं पण आपण फॅविक्विक लावून त्याला मजबूत चिटकून घेतो की निघणार नाही. जर तुम्हाला माझी ही पिन आवडली, पिनाची डिझाईन, तर नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपली गुलाबाची डिझाईन कंप्लीट झाली. थँक यू फॉर वॉचिंग.